एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपल्या मॅच कडे पाहूया. फायनल मॅच कोण जिंकणार, प्रथम चषकाचा मानकरी असणार, कोणाला उपविजेते पदावरती समाधान मानावं लागेल हे येणाऱ्या हा येणारा सामनाच तुम्हाला सांगू शकतो. पाहिजे सदस्य लावून घ्यायचा आहे. सर एकदा जोरदार चाल्या झाल्या पाहिजे फायनल मॅच साठी. एकदा जोरदार झाल्या फायनल मॅच साठी एकदा जोरदार चालल्या. हाय व्होल्टेज वाला मॅच आपल्याला पाहायला भेटते. फायनल बिग जो जीता वही सिकंदर. चला आमचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सुद्धा विशेष आभार. चला दोन्ही संघाचे विनंती आहे की राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे. चेंबूर पोलीस स्टेशन एक विनंती राखीव खेळाडू, त्याच्यानंतर मानपूर पोलीस स्टेशन एक विनंती आपण आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. 5:48 आपण पाहतोय. जवळजवळ 6 वाजण्याच्या मार्गस्थ आहेत आणि फायनल मॅचचा थरार कोण असणार. सर या ठिकाणी ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शविला त्या सर्व संघांचा हार्दिक स्वागत. आपण हरलो म्हणून खचून न जाता पुन्हा उमेदीनं तयारीला राहा. उद्याही आपण जिंकू शकता. संपत आणि आशिष सलामीची जोडी, तर गोलंदाजी योगेश पाटील. मॅन परफॉर्म मार्गुल पोटेशन. पहिला चेंडूचा सामना केला एका धावेसाठी पाहूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग द बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. संपत आणि आशिष ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली, कारण आपण पाहतोय 4 षटकांचा हा सामना असेल. मार्गुल पोटेशन संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि चेंबूर पोलिटिशियनला बॅटिंगसाठी निमंत्रित केले. पाहूया योगेश पाटील मॅन फ्रॉम मानपूर पोलिटिशियनचा गोलंदाज आपण पाहतोय. हो चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. थोडस मिस फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्राचं थोडस खराब या ठिकाणी पाहायला भेटतं. या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होत आहेत. फायनलचा हा थरार प्रेक्षकांना पाहायला भेटतो. एकपीसीच्या ग्राउंडवरती. एकपीसी त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या ज्या लोकांनी एकपीसी सर्व मान्यवर सहकारी या लोकांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचा सुद्धा विशेष आभार. चला हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकामध्ये 4 धावा. योगेश पाटील गोलंदाजी मार्ग ते आपण पाहतोय. मॅन फ्रॉम मानपूर पोलिटिशियनचा हा अनुभव असलेला गोलंदाज त्याने खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चार चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला भेटतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर चेंबूर पोलिटिशियन, तर एका बाजूला पाहिलं तर मानपूर पोलिटिशियन. जो जिंकेल तो प्रथम चषकाचा मानकरी राहील. पाहूया कोणाच्या हातामध्ये ही संधी प्राप्त होते. मेहनत तर दोघांनी तेवढीच करावी लागेल. हो पुन्हा एकदा आमचे नावाजलेले पंच आधी आम्हाला सांगतात वाईट चेंडू. आमचे नावाजलेले पंच आधी आम्हाला सांगतात वाईट चेंडू थोडस ऑप्शनच्या बाहेर होता. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली ती 6 धावसंख्येवरती. अच्छा हो पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी. थोडस खराब क्षेत्ररक्षण. Yeah.
छान क्षेत्ररक्षण. एक ओव्हर 11 रन झालेले. फिल्डिंगला मागे पडू नका. मोठा स्कोर उभारू देऊ नका. वेल प्लेड. कम ऑन. गडबड करू नका पाटील साहेब. कॅप्टन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप सुंदर प्रदर्शन केलेलं आहे आज. पाटील हॅट्रिक विसरू नकोस. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. खूप छान. खूप सुंदर. बघा. व्हेरी गुड. खूप सुंदर. वेल प्लेड पाटील साहेब. कॅप्टन पाटील. खूप सुंदर. बघा. व्हेरी गुड. खूप सुंदर. वेल प्लेड पाटील. छान. एक विकेट घेतलेली आहे मानपूर टीमने. पुढील फलंदाज प्रवीण आलेले. 5 बॉल 14 रन झालेले. हातातला कडा कुणाचा पडलेला आहे का? असेल त्यांनी येथे येऊन घेऊन जावे. फिल्डिंगला ढिले पडू नका.
थोडक्यात दुर्दैवाने आमचा कप येऊ द्या. चुनाभट्टी टीम की सीनियर पीआई मैडम निशा जाधव यांचे आगमन झालेले आहे. फलंदाजे नाव काय? कमान कोई नहीं इधर लेने है. वेल प्लेड. एल्बो जितबो. संघाची धाव संख्या 25. शेवटचे 5 बॉल बाकी. नो बॉल. नो प्लस 2. 3. टीम मानपूर ढेपाळू नका आता.
9+3 4 रन आलेत आता आणि 3 हिट आहे. 29 धावसंख्या झालेली 29. अजून 5 बॉल बाकी. उद्या बघा काहीतरी गडबड होते का. चेंबूर पोलीस स्टेशन विरुद्ध मालपूर पोलीस स्टेशन ही लढत प्रेक्षकांना पाहायला भेटते. बिग हाय व्होल्टेज वाली मॅच एकदा जोरदार चालत झाला पाहिजे. फायनल मॅच साठी एकदा जोरदार तालियों के लिए विकेट दोन फोन नाही गेला. मॅडमने सांगितलं 2 धावा नक्कीच. हो हो पुन्हा एकदा धन्यवाद डीजे. पुन्हा आम्ही तुमच्याकडे अशीच तुमची साथ आम्हाला लावू द्या. 49 धावा. सांगायचं आउट आहे आउट आहे कॅच आउट आहे. पंच आधी आपला काय इशारा या ठिकाणी आउट. फलंदाज बाद. चला फलंदाज बाद.
पाहावं लागेल. पंच आधी आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानात उतरलेले आहेत टीम मान पहिल्या चेंडूवरती मोठा try केला. चौकात 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 well played, रमेश. पहिल्या चेंडूवरती मोठा try केला. चौकात 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 well played, रमेश. चिअर बॉईज खूप छान काम करतायत. सुंदर चेंडू होता. डॉट चेंडू या ठिकाणी जातो. एक चौकार तर गोलंदाज मात्र कमबॅक केला. आपल्या गोलंदाजीमध्ये 50 धावांचं लक्ष असेल. एक षटक पॉवर प्लेचा असेल. 4 षटकांची फायनल मॅच आहे ही. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये आहे. व्हेरी गुड. दोन रन मिळालेले आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत मानपूर टीमकडून. सहा धावा. एकदम बढिया. पंचांचा इशारा येतो. 4 धावांसाठी सुरेख असा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या पोहोचते 10. 4 चेंडूमध्ये 10 धावा. 4 चेंडूमध्ये 10 धावा झालेल्या आहेत मानपूर टीमच्या. बिना कोई विकेट के. टोटो गोप या ठिकाणी आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. आखूड टप्प्याचा चेंडू समाचार घेता याचा. आखूड टप्प्याचा चेंडू समाचार घेता याचा. या ठिकाणी षटकार वरती. ओहो पुन्हा बढिया. एकदा खूप त्याचा सुंदर धक्का. खूप सुंदर फिल्डिंग. 1 रन मिळतोय मानपूरला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या समाप्त होते ती 17 या धाव.
17-18 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. मानपूर पोलीस स्टेशन हा संघ विजयी होतोय की तो नक्कीच पाहावं लागेल, कारण नक्कीच होणार. मी कमेंट पिरियडला सांगते सांगूच इथे की मानपूर पोलीस स्टेशनची टीम ही नक्कीच विजयी होणार आहे. मॅडम अजून 18 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावांची आवश्यकता आहे. अजून मॅच दोन्ही संघांच्या बरोबरीने चालली. एका दुसरं विकेट गेलं तर नक्कीच मॅच चेंबूर पोलीस स्टेशन सुद्धा विजयी होऊ शकतं. क्रिकेट हा खेळ आहे, हारजीत येती रहती है. पुन्हा एकदा फायर केलं या ठिकाणी. विश्वास दाखवला आशिष वरती. पाहूया आशिष संघासाठी या पहिले षटक. कशा प्रकारे नक्कीच पाहावं लागणार आहे. व्हेरी गुड बढ़िया बढ़िया. मॅडम धावसंख्या पोहोचली 20 या धावसंख्येवरती. या खूप छान खेळत आहेत. एक रन मिळतो आहे. धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवरती. या नक्कीच आपण पाहिलं तर आशिष गोलंदाजी मार्फत आपण पाहतो चेंबूर पोलीस स्टेशन विरुद्ध मानपूर मुंबई पोलीस टुर्नामेंटचं आयोजन. फायर केलं चेंडूला, उडवलंय. दोन्ही माध्यमर संघ आहेत आपल्या या धन्यवाद. आजच्या दिवसामधला सर्वात उत्तुंग षटकार 116. क्रिकेटमध्ये आजचा रोमांचक आपल्याला वाढत पाहताना भेटते, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. चेंबूर पोलीस स्टेशन विरुद्ध मानपूर पोलीस आपल्याला पाहायला भेटते. घेऊ शकते. हो पुन्हा एकदा या ठिकाणी पाहावं लागेल. खूप छान फिल्डिंग. 2 रन. एकच मॅडम. 1 रन मिळालेला आहे मानपूरला. 30 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. मॅडम कोण जिंकणार, मानपूर की चेंबूर? ऑब्विसली मी नक्कीच म्हणेल आमची मानपूर टीम जिंकणार आहे. आजचा दिवस हा मानपूर टीमचा आहे. नक्कीच पाहूया येणारे 12 चेंडूत आपल्याला सांगणार की कोण विजेता असणार आहे. मानपूर पोलीस स्टेशन की चेंबूर पोलीस स्टेशन. येणारे 12 चेंडू.
शुभेच्छांचा वर्षाव होते दोन्ही संघांसाठी. त्यांचे चाहते प्रार्थना करताना आपल्याला पाहायला भेटते. आता 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे, परंतु क्रिकेटवरती प्रेम करणारे माणसं आपल्याला ठिकाणी पाहायला भेटतात. मुंबई पोलीस सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. कुठेतरी क्रिकेटला एक त्यांच्यामध्ये सुद्धा एक क्रिकेट आहे आणि खेळ भावना आहे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. या पर्व चौथे आपण पाहतोय या ठिकाणी उत्साह आपण पाहिला तर 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे आणि झोन 6 चॅम्पियन ट्रॉफी हे पर्व चौथे आहे. आणि या चौथ्या पर्वामध्ये तोच उत्साह जसं पहिल्यापासून क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं तर शेवटपर्यंत तसंच पाहायला भेटतंय. प्रत्येक संघ आपल्या जीवाची मेहनतीची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला भेटते. चेंबूरच्या प्लेयरना एक विनंती आहे की आपण थोडंसं साईडला उभं राहायचं आहे. खूप छान चौका अगेन चौका. अशा प्रकारे स्कोर पोहोचतोय 34 वर. धन्यवाद डीजे. मानपूर टीमचा हौसला वाढवण्यासाठी पोलीस स्टेशनचे त्यांचे साथीदार तसेच टीमचे सर्व चिअर लीडर्स आनंद व्यक्त करत आहेत. 9 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. पाहूया मॅडम आमच्या बोलण्यात तसंच होतंय की वही होगा जो हम कहेंगे. यहाँ बाजीगर है मानखुर्द एंड ओनली मानखुर्द. तुम्ही आलात मॅडम पहिल्यापासून आणि जो उत्साह दाखवला टीमला त्याचाच हा इफेक्ट आहे, त्याचा परिणाम होतो. थेट फायनल मध्ये संघ तुमचा पोहोचतोय. नक्कीच आणि फायनल जिंकतोय. उसका जरूरत नहीं भाई. पंच आधी सांगतात की वाईट चेंडू करिता संघाच्या प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटतं. ओहो बढिया चलो 2 रन. मानगुरू कोर्टाच्या मेजेच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटतं.
जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. आखूड टप्प्याचा आखूड टप्प्याचा